नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ITI शेख सर या आपल्या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आजच्या डिटेल व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत ITIची तिसरी प्रवेश फेरी ही कधी लागणार आहे आणि त्यासोबतच या व्हिडिओमध्ये आपण समजून घेऊया ज्या पद्धतीने ITIच्या पहिली प्रवेश फेरी असेल किंवा दुसरी प्रवेश फेरी असेल, ज्या पद्धतीने यामध्ये नियम लावण्यात आले होते त्याच पद्धतीने तिसऱ्या प्रवेश फेरीसाठी कोणकोणते नियम आहेत आणि त्या नियमासाठी तुम्हाला काय करायला हवं, काय करायला नको आहे याची संपूर्ण माहिती आजच्या डिटेल व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत। व्हिडिओ सुरू करण्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आजच सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, कारण मी अशाच प्रकारचे लेटेस्ट अपडेट तुमच्यासाठी घेऊन येत असतो। चला तर मग आजच्या डिटेल व्हिडिओला आपण सुरुवात करूया। ITIची तिसरी प्रवेश फेरी कधी लागेल हे आपल्याला समजणार आपल्या टाइम टेबलनुसार। आता हे जे तुमच्या समोर दिसते तो आपल्या ITIचा टाइम टेबल आहे आणि या टाइम टेबलमध्ये आपल्याला संपूर्ण माहिती स्टेप बाय स्टेप समजून घेणार आहोत। तर सर्वात प्रथम आपण समजून घेऊया जो ITIची तिसरी प्रवेश फेरी आहे याबद्दल। ज्या विद्यार्थ्यांचा नंबर हा ITIला लागलेला नाही किंवा ITIला नंबर लागलेला आहे पण तो तुम्हाला करायचा नाही, अशा विद्यार्थ्यांना जर त्यांची इच्छा असेल तर ते त्यांच्या ऑप्शनमध्ये चेंज करू शकतात। चेंज करण्यासाठी 13 जुलै 2026 ते 16 जुलै 2026 सायंकाळी 5 वाजेपर्यंत हा तुमचा टाइम टेबल देण्यात आला होता। आता यापुढे ज्या विद्यार्थ्यांनी ऑप्शन चेंज केला असेल किंवा ऑप्शन चेंज नाही केला तर त्यांचे ॲज इट इज कंटिन्यू ऑप्शन हे तिसऱ्या फेरीसाठी येणार आहेत। आता तिसऱ्या प्रवेश फेरीसाठी ज्या विद्यार्थ्यांचा नंबर लागलेला आहे म्हणजे निवड त्यांची झालेली आहे अशा विद्यार्थ्यांना SMS पाठवण्यात येईल आणि तो SMS त्यांना 21 जुलै 2026 सायंकाळी 5 वाजता विद्यार्थ्यांना हा मेसेज येणार आहेत। 21 जुलैच्या संध्याकाळी 5च्या अगोदर तुम्हाला याचे मेसेज तुमच्या SMSवर तुम्हाला मिळून जातील आणि ज्या विद्यार्थ्यांचा नंबर लागलेला आहे अशाच विद्यार्थ्यांना इथे मेसेज पाठवण्यात येतात। ज्या विद्यार्थ्यांचा नंबर लागलेला नाही अशा विद्यार्थ्यांना मेसेज हे पाठवण्यात येत नाहीत। जरी संध्याकाळी 5 वाजता या ठिकाणी टाइम टेबलमध्ये दिसत असला तर दुपारी 12च्या नंतर तुम्ही स्वतः लॉग इन करून तुमचा नंबर हा तिसऱ्या प्रवेश फेरीसाठी लागला किंवा नाही लागला हे तुम्ही स्वतःही चेक करू शकता। आता कशा पद्धतीने ऑनलाईन चेक करायचं याचा डिटेल व्हिडिओ मी ऑलरेडी पब्लिश केलेलाच आहे। तो जर तुम्ही पाहिला नसेल तर त्याची लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल, तिथून तुम्ही तो व्हिडिओ डायरेक्टली पाहू शकता। तर ज्या विद्यार्थ्यांना नंबर लागणार आहे अशा विद्यार्थ्यांना 21 जुलै 2026 रोजी सायंकाळी 5 वाजता हा SMS तुम्हाला मिळून जाईल। त्या विद्यार्थ्यांना SMS आला नाही अशा विद्यार्थ्यांनी समजून जायचे की त्यांचा नंबर ह्या तिसऱ्या प्रवेश फेरीसाठी लागलेला नाही। आता ज्या विद्यार्थ्यांचा नंबर हा तिसऱ्या प्रवेश फेरीमध्ये लागणार आहे अशा विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कॉलेजमध्ये उपस्थित राहून प्रवेश निश्चिती करणं गरजेचं असतं। त्यासाठी जो काही टाइम टेबल आहे तो टाइम टेबल आपल्याला दाखवण्यात आलेला आहे। तो जर टाइम टेबल आपण व्यवस्थित पाहिला तर पहा, ज्या विद्यार्थ्यांचा नंबर लागलेला आहे अशा सर्व विद्यार्थ्यांनी 22 जुलै 2026 सकाळी 9 वाजेपासून ते 25 जुलै 2026 सायंकाळी 5 वाजेस्तोवर विद्यार्थी हे प्रत्यक्ष ITIमध्ये जाऊन आपला प्रवेश हा निश्चित करू शकतात। पहिला राऊंड असेल किंवा दुसरा राऊंड असेल यामध्ये 2-2 दिवसाची वाढ देण्यात आलेली आहे। काही ठराविक काळासाठी इथं 1 किंवा 2 दिवसाची वाढ देण्यात येतं, पण शेवटच्या डेटचा विचार न करता तुम्हाला जे डेट देण्यात आलेली आहे त्या डेटच्या आतमध्ये जाऊन तुम्हाला प्रवेश घ्यायचा असतो। हा जो टाइम टेबल आपण पाहिला तो होता ITIच्या तिसऱ्या प्रवेश फेरीबाबत, पण याबद्दल काही नियम देण्यात आलेले आहेत। जसे की पहिली प्रवेश फेरीमध्ये जर तुमचा नंबर लागला असेल तर पहिला एक ऑप्शन तुम्हाला प्रवेश करणं कंपल्सरी होता। दुसऱ्यासाठी 1 ते 3 जे ऑप्शन होते तर ते ऑप्शन तुम्हाला प्रवेश घेणं कंपल्सरी होतं। त्याच पद्धतीने या तिसऱ्या राऊंडमध्ये सुद्धा नियम देण्यात आलेले असतात। तुम्ही दिलेल्या ऑप्शन फॉर्ममधील पहिला, दुसरा, तिसरा, चौथा आणि 5वा जे तुमचा ऑप्शन फॉर्म आहे त्या ऑप्शन फॉर्ममध्ये पहिला, दुसरा, तिसरा, चौथा आणि 5वा या 5 ऑप्शनपैकी तुम्ही जे लिहिलेले आहेत त्यापैकी जर तुमचा नंबर लागला असेल तर अशा विद्यार्थ्यांना प्रवेश करणं हे कंपल्सरी असतं। म्हणजे पहिल्या 5 विकल्पापैकी तुमचा जर नंबर लागला असेल ITIमध्ये तर तुम्हाला ते प्रवेश घेणं कंपल्सरी असतं। अशा उमेदवाराने प्रवेश निश्चित केला अथवा केला नाही तरी त्यास केंद्रीय प्रवेश प्रक्रियेच्या चौथ्या प्रवेश फेरीमधून सहभाग होता येणार नाही। जर तुमचा प्रेफरन्स क्रमांक 1 ते 5 पैकी जर तुम्हाला नंबर लागला असेल तर तुम्हाला
प्रवेश निश्चित करणं हे कंपल्सरी आहे। जर तुम्ही प्रवेश इथं घेत नसाल तरी तुम्हाला चौथ्या फेरीमधून बाद ठरविण्यात येतो आणि जर तुम्ही प्रवेश घेतला तरी सुद्धा तुम्हाला इथं बाद ठरविण्यात येतो। म्हणजे पुढचा जो राऊंड आहे तुम्हाला पार्टिसिपेट करता येणार नाही। पण जर तुमचा ऑप्शन हा प्रिफरन्स क्रमांक 6 ते 100 मधून कुठलीही जर जागा वाटप झाली असेल तर तुम्हाला त्यामध्ये प्रवेश करणं किंवा न करणं हे तुमची इच्छा आहे। तुम्हाला प्रवेश केलं तर पुढच्या येणाऱ्या चौथ्या राऊंडमधून तुम्हाला बाद ठरवण्यात येतं आणि जर तुम्ही इथं प्रवेश केला नसेल तर तुम्हाला पुढच्या चौथ्या प्रवेश प्रक्रियेमध्ये सहभाग होता येणार आहे। जर तुम्ही इथं प्रवेश निश्चित केलं तरीच तुम्हाला पुढच्या चौथ्या राऊंडमध्ये सहभाग होता येणार नाही। जर तुम्ही इथं प्रवेश निश्चित केला नसेल तर तुम्हाला इथं सहभाग होता येतो। पण ज्या विद्यार्थ्यांचा प्रिफरन्स क्रमांक 6 ते 100 पैकी जर लागला असेल तरच, जर तुम्हाला 1 ते 5 प्रिफरन्स नंबरपैकी जर नंबर लागला असेल तर मग तुम्हाला प्रवेश घेणं हे कंपल्सरीच आहे। जर तुम्ही इथं प्रवेश घेत नसाल तर सरळ तुम्हाला स्पॉट राऊंडमध्ये पार्टिसिपेट करता येतो। तर मित्रांनो, हा होता ITI प्रवेश प्रक्रियेचा तिसऱ्या प्रवेश फेरीचा नियम आणि तिसरी प्रवेश फेरी ही कधी लागणार आहे याचा डिटेल टाइम टेबल। तर मित्रांनो, या ITI प्रवेश प्रक्रियेअंतर्गत मी अशाच प्रकारचे डिटेल व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत असतो। या व्यतिरिक्त तुम्हाला अजून कुठली माहिती हवी असल्यास मला कमेंटद्वारे कळवू शकता। भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये। ITIची चौथी फेरी ही कधी लागणार आहे आणि त्यासोबतच त्या ITIच्या चौथ्या फेरीचे कोणकोणते नियम आहेत याचा संपूर्ण डिटेल माहितीसोबत, या व्यतिरिक्त ITI प्रवेश प्रक्रियेअंतर्गत प्रवेश प्रक्रियेच्या माहितीसाठी तुम्हाला कुठलीही जर अडचण येत असेल तर मला कमेंटद्वारे कळवू शकता। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच प्रकारच्या अपडेटेड आणि नवीन माहितीसोबत। तोपर्यंत नमस्कार।